व्हाट्सअप गाइस, वेलकम टू अ न्यू व्लॉग। तो आज के इस व्लॉग में वैसे तो पूरा हो चुका है क्रिकेट मैच जो मैं दिखाने वाला था इस व्लॉग के अंदर। ये क्रिकेट मैच के बाद मैं खेला नहीं हूँ इसके अंदर। मैं जिस टीम को सपोर्ट कर रहा था वो टीम खेली है, तो उसका मैंने पूरा मैच लिटरली एक एक बॉल रिकॉर्ड किया है, जो कि आपको आगे देखने को मिलेगा ही। ज़रूर बताना मैच कैसी थी। मुझे पता है बहुत इंटरेस्टिंग मैच थी। मेरी पर्सनली बताऊँ तो मेरी हार्ट बीट फास्ट हो गई थी मैच देख के। तो अभी आप मैच एंजॉय करो, फिर मैच ख़त्म होने के बाद मिलता हूँ। टाटा वुल्फ्स या संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय। त्यांनी टाटा वुल्फ्सच्या कर्णधारांनी सांगितलंय की आम्ही फलंदाजी करून टाटा रायनो संघावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू, अशी पुढील होणारा आता होणारा सामना टाटा रायनोज विरुद्ध टाटा वुल्फ्स। टाटा वुल्फ्सने नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय। टाटा रायनोज संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षणाचा सापळा रचून घ्यायचा आहे। सामन्याला विलंब झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे। टाटा वुल्फ्स संघाला विनंती आहे की त्यांनी आपले फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत। तसेच आपल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की जेवणाला सुरुवात झालेली आहे, जेवण करून घ्यायचं आहे। जेवणाला सुरुवात झालेली आहे, सगळ्यांनी जेवायला यायचं आहे। सब लोग आ जाओ खाना खाने के लिए। बंटी कदम फिल्डिंगला लावायचा आहे लगेच। उद्या होणारा पहिला सामना टाटा लायन्स वर्सेस टाटा शार्क। उद्या होणारा पहिला सामना टाटा लायन्स वर्सेस टाटा शार्क। उद्या होणारा सामना टाटा शार्क्स विरुद्ध टाटा लायन्स। हा सामना सकाळी 10 वाजता सुरू होईल, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे। टाटा शार्क्सचे कर्णधार अल्पेश वाळके आणि टाटा लायन्सचे कर्णधार अनुराग सिंग या दोन्ही कर्णधारांना उद्या 10 वाजता पहिला सामना होईल याची नोंद घ्यायची आहे। आणि बाकी पुढील सामने उद्या पहाटे सांगण्यात येतील। फिरकीचा जादूगार आरुष धारा मैदानात आलाय। शुभम पोखरे इथे वॉर्मअप करताना दिसत आहेत। बॉल आल्यावर जर सोडलास शुभम पोखरे काय बंद कर, नाही करणार। गोलंदाजीला आलाय फिरकीचा जादूगार म्हणतात। 33,000 अशा मोठ्या अमाऊंट मध्ये विकला गेलेला आरुष धारा
ए करण दादा व्हॉल्यूम वाढवायचा. गौरांग वारांग यांनी सुरेख अशी फलंदाजी केली आहे. मैदानात आलाय दिनेश सोनार, सर्वांचा लाडका बेस्ट बॉलर इंटर कंपाऊंडचा. अरे काय आता काही युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये दिनेशचे व्हिडिओ काढतो, दिनेशचे व्हिडिओ काढतो. चिराग 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 दिनेश का व्हिडिओ निकाल रहा है. टाटा रायनो ज्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. फिरकीचा जादूगार म्हणणारा अरुण दारा. दिनेश वॉर्मअप करतायत, दिनेश वॉर्मअप करतायत तिथे लेग साईडला. गणेश कदम आरव दया सामोरे जातील त्यांचा मित्र अरुण दारा यांना. अरे यार एक गौरांग व्हिडिओ बनवतोय रे. त्याच्यात काय दाखवतोय. अरुण दारा सुरेख क्वीन गोलंदाज. दिनेश सोनार यांना पर्सनल ब्रँड अँबॅसिडर बनवलाय एनबी स्पोर्ट्स यांनी. एनबी स्पोर्ट्स यांनी पर्सनल ब्रँड अँबॅसिडर बनवलाय दिनेश सोनार यांना. पहिला चेंडू नो बॉल. आरुष दारा यांनी पायाचा नो टाकलाय, त्यावर 2 रन आले. फिरकीचा जादूगार म्हणणारे आरुष दारा पहिला चेंडू त्यांनी नो बॉल टाकलाय. आरव दया यांनी सुरेख फटका खेळलाय 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या झाली आहे 0. चेंडू 3 धावा. फ्री हिट असेल या चेंडूला. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय. 1 धाव धावून काढलेली आहे. नाही धावायचे रे. धावू नये धावू नये धावून आहे धावून आहे. हे तांबे हे तांबे बाहेर नाही गेलं पतू. पंचाचा निर्णय अंतिम राहील. 2 चेंडू 1 चेंडू 4 धावा झाले आहेत. नको दुसरा चेंडू डॉट स्वरूपाचा. ए मकरंद दादा मकरंद दादा मकरंद दादा नो बॉल टाकले. मकरंद दादा मकरंद दादा करण दादा याला बोलो. आबा समोरच आहे तुझ्या. नको जाऊ ना तिथे नको जाऊ. का मॅच चालू आहे तिकडे नको जाऊ. इकडे दुसरा नो बॉल. गचाळ अशी गोलंदाजी करताना अरुण दारा पाहायला भेटताय. फ्री हिट असेल या चेंडूसाठी. पाहूया काय करतायत. इथे कुठे राहू. ओव्हर्सला ढकललाय. 1 डाव घोषित. शुभम यांनी झेल सोडलाय. ए पोखरे पोखरे. 2 चेंडू 6 धावा झालेत. तिसरा चेंडू अरुण दारा यांचा. सतीश दादा ब्रेकचा मारा होता. जेठालाल डाव सोडले. मिसफील्ड केली आहे जेठालालनी. काय पण काय एनबी स्पोर्ट्सचे मालक युट्यूब नमस्कार भोगले इथे व्हिडिओग्राफी करताना पाहायला भेटतंय. 4था चेंडू घेऊन आरुष दारा. पाहूया शुभम बोकरे. शुभम बोकरे मीडिया
शुभम पोखरे यांनी सुरेख अशी झेल शुभम पोखरे यांनी पकडलाय. शुभम पोखरेचे चाहते मकरन सुरू आहे मैदानात. सेल्फी काढताय शुभम पोखरे सोबत. काय ऍटिट्यूड आहे या पोराचा. येस गणेश कदम असताना सुरेख झेल पकडलाय शुभम पोखरे यांनी. शुभम पोखरे यांना स्पॉन्सरशिप आली आहे. 4 चेंडू 7 धावा झाले. गौरांग शेट्टी आले फलंदाज. ए सतीश दादा 2 चेंडू ऑल द शिल्लक. बेस्ट. मिस थ्रो केलाय दिनेश सोनार यांनी. दिनेश सोनार नमस्व वैतागले आहेत. नमस्व काहीशे नाखुश दिनेश सोनारवर. नाखुश नाही शिवाय हा. ए करण दादा शेवटचा चेंडू 33,000 यांचा. जाऊ दे. आरव दया सुरेख चेंडू टाकला. अंपायरनी पण वाईट दिलाय. अरे काय कोणता स्पिनर आहे. या वार्डात 9 5 चेंडू 9 धावा. Come on. Catch it! Yes! Yes! झेल पकडला. Yes! आरव दया यांचा झेल पकडला. अजय पवार सासीचे प्लेयर्स इथे झेल पकडताना भेटत आहेत. हॅलो शुभम पोखरे यांना एक शूज लागू होण्यात येत आहेत. नमस्व तर्फे NB स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर अजय पावळे यांना पुन्हा एकदा. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर आरुष गट्टू. देखते गोलंदाजीला दुसरा षटक घेऊन आले अनुज सिंग. सामोरे जातील गौरांग शेट्टे. शुभम पोखरे यांनी झेल सोडलाय. गौरांग शेट्टेचा ऍटिट्यूड दाखवण्यासाठी पुन्हा एकदा चान्स होता. तो गमावलाय शुभम पोखरे यांनी. ए बोल ना. शुभमची बिल्डिंग कमेंटेटर बोल ना. नमस्कार काहीशे नाराज. ही कॅच काढायची होती तुला. नमस्व नाखुश. पुढील चेंडू अनुज सिंग यांचा. त्यामध्ये जातील आरुष. सुरेख पट्टा मारला. लेगच्या दिशेने एक धाव घोषित. अकरा. ज्यांच्या मॅचेस झाल्या त्यांनी जेवणाची सोय आहे. आपल्याला मंडपाच्या इथे येऊन घेऊन जायची आहे. दुसरा चेंडू अनुज सिंग यांचा. तिसरा चेंडू अनुज सिंग यांचा. ए दुसरा हा. सामोरे जातील आरुष गट्टू. लेफ्ट हँडर बॅटर आहे ते. नमस्व युट्यूब लाईव्ह चालू आहे. नमस्व हे रेकॉर्ड करतोय रे. उद्या लाईव्ह करणार. खुश झाली आहे. खुश नमस्व खुश झाले तिथे. अनुज शाबाश शाबाश. दिनेश अरे गप ना. आता नाही 6 मारल्यावरती नाखुश. श्रीनिवास दया. ह्याची विकेट लवकर पडायला पाहिजे. गणेश कदम यांची नीट पकडे. फलंदाजीसाठी गणेश कदम. लेफ्ट हँडेड पॉवर हिटर गणेश कदम. पुढील चेंडू अनुज सिंग यांचा.
सुरेख चेंडू तटवलाय, एक धाव घोषित. पाठी आहे ना तुला बोलतो ना इथून काढ तिथे नको तुला बॉल आणलं की बॉल पकडली व्हिडिओ बघायची याच्याकडे ऍक्टिव्हिटी वाली पण आहे. यूट्यूब वरती सगळे एकत्रच टाकणार मी. ए शुभम, दोन चेंडू सगळे एकत्र टाकीन तेव्हा बघ. 12 धावा झाल्या आहेत. ओ आउट 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 आउट. शे यार, चोरटी धाव काढली आहे श्रीनिवास दया यांनी. तुला हवी आहे? ह्याला सांग ना द्यायला. अरे ह्याला, अरे हा बघ ना, आहे ना. अरे कॅमेरा बंद करावा ना. चेंडू तटवलाय, 2 धावेसाठी गौरांग शेट्टे यांनी सुरेख शॉट खेळलाय. पॉज नाही होत. धावा झाल्या आहेत. बॉलर बोला अजून 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 चेंडू टाकलाय, वाजता. डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी करताना दिनेश सोनार. नमस्व काहीसे नाखुश. अबे हे नाखुशवाडी खुश आहे काय पण काय बोलतो. श्रीनिवास दयांना चेंडू समजलेला नाहीये. दिनेश सोनार यांचा. स्पॉन्सर्ड बाय NB स्पोर्ट्स. नमस्व काहीसे नाखुश. स्क्वेअर मारा. white ball पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल. नमस्व नाखुश आहे तिथे. अबे साल्या सतत माझं नाव घेऊ नको. 85 कोणी वाद घालायचा नाही. 85 वाद घालायचा नाहीये. दिनेश सोनार यांचा दुसरा चेंडू टाकलाय, शॉर्ट बॉल आणि लेग साईडच्या दिशेने फिरवलाय. एक धाव घोषित. पूल झालाय सक्सेसफुल. नमस्व काहीशे नाखुश. गेला ना इथून जातात तिथून ना इथून गेली पोरं. हा तिसरा चेंडू घेऊन दिनेश सोनार NB स्पोर्ट्स. मारलाय समोरच्या दिशेने. रन आउट रन आउट रन आउट. आरुदारा यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. आरुदाराकडून 33,000 वसूल झाले आहेत. ते ओ लाडू काका, आपण बॉलिंग करतोय. नमस्व काहीशे नाखुश. दिनेश सोनार यांना पडते. पुढील चेंडू पाहू शकता. Out. सुरेख गोलंदाजी करताना दिनेश सोनार. दिनेश सोनार NB स्पोर्ट्सची स्पॉन्सरशिप वसूल झाली. मॅन फ्रॉम नेपाल गोलंदाजीसाठी आहेत. ब्रँड अँबॅसिडर NB स्पोर्ट्स. नमस्व भोग. नमस्व काहीशे नाखुश. ए कोणता नाखुश. रन रेट चांगला आहे, सगळं चांगलं आहे. गप ना. टुटुगो. दिनेश सोनार. पुढील चेंडू लांब लांबचा. धावा मारल्यात. तुला दिनेश सोनार कृपया बॉलिंग बंद करायची. दिनेश अरे काय त्याची बॉलिंग ओव्हर तर संपू दे. रूल्स आर रूल्स. सुरेख चेंडू टाकलेला त्याच्यावर सुरेख फटका. गौरांग शेट्टे यांचा. स्वतः व्हिडिओ काढतोय त्याचा काय. स्वतः माझा व्हिडिओ काढतोय उत्साह आहे तिथे टीम जिंकताना. गणेश कदम खुश. नमस्व नाखुश. नाखुश. 24. ए पोकरे. ए पोकरे. ए पोकरे. शेवटचा चेंडू जाऊ दे. दिनेश सोनार यांना षटकार भेटलाय. पेस बॉलरला षटकार भेटलाय. शेवटचा चेंडू बॉल. कॅच इट. एक धाव घोषित. हट. दिनेश सोनार यांना 5वा चेंडू लय बेकार. चौथा षटक घेऊन अनुज सिंग.
सामोरे जातील श्रीनिवास दया. परगडीत एक धाव धावून काढली आहे. चोरटी धाव. परगडी धाव धावून काढली आहे. एक धाव. ए स्कोर सांग 26 धावा झाल्या आहेत. एक चेंडू 26 धावा. पुन्हा आलाय. पाहूया षटकाराचा रिप्ले बघायला भेटतो का. गेलाय. 2 धावा घोषित. लांब लांब लांब. बंटी बंटी बॉल बघ. बंटी बॉल बघ. स्कोर झालाय 28 धावा झाले आहेत. 2 चेंडू 28 धावा. बॉल द्यायचा आहे. बॉल नवीन चेंडू देण्यात येणार आहे. शुभम पोकरे बॉल आणायचे आहेत यार. काय करतो. गणेश कदम कृपया करून बॉल आणायचे आहेत. शुभमच्या घरातून बॉल आणायचे आहेत. पुढील चेंडू मारलाय. 2 धावा. गौरांग शेट्टे ऑन फायर. नमस्वा पूर्ण नाखुश. वैतागले अगदी संघाची धावसंख्या 30 रन. 3 गडी बाद. 3 चेंडू 3 गडी बाद. 30 धावा. 4थं षटक चालू आहे. निशांत गौरांग सगळ्यांनी जायचं तिथे बॉल आणायला. चला उठा. चला हे पळा चला रे पळा. गौरांग वारंग तिथे बॉल आहे. थांबायचा. गौरांग वारंग पुढील चेंडू अनुज सिंग यांचा. सामोरे जातील गौरांग शेट्टे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि 1 धाव घोषित. दिनेशचे पप्पा बॉलर शुभम पोकरेंनी सोडलेला झेल आता महागात पडलाय. अरे तुम्हाला नाही तो मला मारेल. पहिली गोष्ट सगळं रेकॉर्ड करतोय म्हणून तो मला मारेल. लेग साईडच्या दिशेने मारला. 1 धाव घोषित. 5 चेंडू 32 धावा झाले आहेत. शुभम पोकरे मी याच्यासाठी झालेलो खाली. नमस्व काहीशे आता वैतागले आहेत शुभम पोकरेवर झेल सोडल्यामुळे. सिरियसली शेवटचा चेंडू अनुज सिंग यांचा. लेग साईडच्या दिशेने मारलाय. 1 धाव घोषित. संघाची धावसंख्या झाली आहे 33. 4 षटकाच्या नंतर 33 धावा. 3 गडी बाद. मोठा स्कोर टाटा वुल्फ या संघाने सेट करण्याचा प्रयत्न गौरांग शेट्टे द्वारा. 4 ओव्हर 33 धावा झाल्या आहेत. 6 चेंडू शिल्लक. गोलंदाजीसाठी आले आहेत विक्रम मोरे. चेंडू घेऊन विक्रम मोरे सामोरे जातील श्रीनिवास दया. चोरटी धाव. 2 रन आले आहेत. अरे काय करताय यार. कचाळ किपिंग पतू यांची आपल्याला पाहायला भेटते. पोकरे काय काम धंदा नाही करत. त्याला तिकडे विकेट किपिंगला ठेवा ना. बंटी कदम गाईचे खूप खुश दिसत आहेत. ए भाई पहिला चेंडू पुन्हा एकदा मला विसरला. मागा लेग साईडच्या दिशेने 2 धावा.
गौरांग शेट्टे फॉर्म मध्ये आहेत. शुभम पोखरे यांनी त्याचा झेल सोडलेला पहिला. झालं एक माणसामुळे पूर्ण टीम, काहीशे नाखुश. एक प्लेअर मुळे पूर्ण टीम विक्रम मोरे. बदनाम. स्क्वेअर मारा. पंचांचा निर्णय. लाईन लेंथ चुकली आहे विक्रम मोरे यांची. एक चेंडू 38 धावा झालेत. गौरांग शेट्टे यांनी पुन्हा एकदा फिरकावल्या 2 धावा. सुरेख फलंदाजी करताना गौरांग शेट्टे पाहायला भेटत आहेत. संघाची धावसंख्या 40 झाली आहे. गौरांग शेट्टेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. घंटा तिसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत. कॅच इट, कॅच इट, कॅच इट. कॅच. अरे यार, मोठा हादरा. 2 धावा. त्या चेंडूला 2 धावा. आरुष दारा काहीशे मिसजॅक्ट झाले. त्यात तुझं काम इथेच आहे, तिकडे कशाला गेला. 14 चेंडू 24 धावांवर गौरांग शेट्टे वैयक्तिक. टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. तिसरा समोर मारलाय. 2 धावण्याचा प्रयत्न आहे. श्रीनिवास दया निघाल्यात. आउट आहे, आउट आहे, आउट आहे. रन आउट झाले. श्रीनिवास दया. अनुज सिंग यांचा सुरेख थ्रो. गणेश कदमची मागणी होते. नवीन फलंदाज 9 सेकंडवर टिपीत पावळे. जे काय ते राहू दे. अलाउडच नाहीये. लेग बाय दिला. गचा किपिंग पतू द्वारा. व्हाईट प्लस. वाईट प्लस नाही रे बाबा. लागलाय ना त्याला. लगते काय उसको. ब्लॉक चालू आहे. सचिन. सगळ्यांना माहिती आहे, तुलाच नाही माहिती. वाईट प्लस आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 45. TPL मधला हायएस्ट स्कोर टाटा वुल्फने सेट केलाय. एक शुभम बोकराच्या बदौलत. मारला लेग साईडच्या दिशेने. गौरांग शेट्टे काय ऐकत नाही आहेत. 2 धावा. 47 धावा झालेत. शुभम पोखरे नाखुश. अरे काय काय हायेस्ट स्कोर इन TPL रेकॉर्ड करतोय काय मी. 27 रन्सवर खेळतात गौरांग शेट्टे. चेंडू द्यायचा आहे. बोललो असतो आता. बॉल आणायचे आहेत. बंटी बॉलवर लक्ष द्यायचं आहे. अमेझॉन नाखुश. हायएस्ट स्कोर त्याच्या टीमला मारलाय. शेवटचा चेंडू विक्रम मोरे यांचा. गेलाय पुन्हा एकदा. 2 धावा आले आहेत. गौरांग शेट्टे सुरेख फलंदाजी करून गेले. 50 धावांचा मोठा लक्ष टाटा रायनोज यांना चेस करायचं आहे. तुला बोललो असतो मी सुशी फॅक्टरी नाही उघडली. शुभम पोखरे काहीशे नाखुश. कुठे शुभम. जेवतायत.
सिनियर प्लेयर आहेत 40 प्लस प्लेयर आहेत या सामन्यामध्ये. सामन्याला सुरुवात करायची आहे. खुश ना बाबूदा सगळी मॅच तुला लाईव्ह आहे. लाईव्ह नाही, रेकॉर्ड करतोय. उद्या मी युट्यूब वरती गोलंदाजीसाठी आले आहेत श्रीकांत बघा, कुलकर्णी. त्यांना सामोरे जातील प्रथमेश रेडकर, मामा बाचा. अपलोड केला तुला गोलंदाजीला मामा आलाय, फलंदाजीला वाचा आहे. पाहूया काय करताय. झेंड्याजवळ उभे आहे. पहिला चेंडू श्रीकांत यांचा. सुरेख चेंडू टाकलेला, त्याच्यावर सुरेख पटका सजवलाय प्रथमेश रेडकर याने. आकाश केवट बॉलला नाही काय. आकाश केवट बॉलला. आकाश केवट रिशू उधर बॉल गए तो लाने का है. कार्तिक रंगा तिकडे बॉल गेले तर आणायचे आहेत. ओ गुड 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 गुड. दोन चेंडू 2 धावा आले आहेत. सूर्य कसा चेंडू टाकलाय. डॉट बॉल नाही चालणार. बोलले स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. 2 चेंडू 3 धावा. सुरेख पटका षटकार मारला विक्रम मोरे यांनी. येस नमस्कार. इथे खूप खुश झाले. विक्रम मोरे यांनी सुरेख असा षटकार मारलाय. एनबी स्पोर्ट वन अँड ओनली शुभम पोखरे मैदानात आलेले धावत नाही खुश आहेत. शुभम पोखरे बॉल आलेला जायचंय. निशांत बॉल आलेला जायचं. निशांत चौथा चेंडू विक्रम यांचा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. त्याच्या दिशेने मिसिंग झाले. हा बरं झालं माझं ऐकलं. बॉल आलेला आहे. 10 धावा झाले. 4 चेंडू 10 धावा. सुरेख फलंदाजी करताना विक्रम मोरे. पुढील चेंडू अनुप यादव वन अँड ओनली वाडीचा राजा बॉल आणायचा आहे. पाच चेंडू 11 धावा झाले आहेत. मॅच बॉल आलाय. धन्यवाद अनुप यादव मॅन फ्रॉम भिवंडी. शेवटचा चेंडू श्रीकांत देवडकर यांचा. सामोरे जातील विक्रम मोरे. बॉल द्यायचा दुसरा बोलत आलाय. स्टेप आउट डाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव घोषित. बंटी परत एकदा रिपीट कर. 6 चेंडू 12 धावा झाले आहेत. NB स्पोर्ट्स द्वारा YouTube लाईव्ह ठेवण्यात आलाय आपल्याकडे.
पीठ पावळे 12. सामन्याला विलंब होतोय. आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे. मॅच चालू करायची आहे. बिपिन पवळे, श्रीनिवास दया, मॅच चालू करायची आहे. मॅच थांबवायची नाहीये. एक ओव्हर 12 रन झाले आहेत. 24 चेंडू, 24 बॉल, 38 रनची आवश्यकता टाटा रायनोच्या संघाला. पहिला चेंडू घेऊन बिपिन टाकलाय हलका, व्हाईट बॉल टाकलाय बिपिन पवळे यांनी. पहिला चेंडू. संघाची धावसंख्या झाली आहे ती 13. बोट गणेश कदम बॉलवर आले आहेत कव्हरसाठी. तो पण सोडलाय. लेग साईडच्या दिशेने फिरकवलाय. 2 धावा घोषित. बॉल बघायचा आहे. बॉल निशांत, आर्या निशांत बॉल बघायचा आहे. बॉल आणायचा आहे. दोन धावा आल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 15. एक चेंडू 15 धावा. पुढील चेंडू फिरलाय. ते डॉट बॉल, टप्पा पल्ला आणि घर. डॉट बॉल आलाय. बिपिन पवळे त्यांच्या फिरकीची जादू दाखवताना. 2 चेंडू 15 धावा झाल्या आहेत. पुढील चेंडू बिपिन यांचा. तिसरा चेंडू सामोरे जातील प्रथमेश रेडकर. तटवलाय. मारण्याचा प्रयत्न होता लांब. गौरांग शेट्टे आज चमकले आहेत. पुन्हा एकदा कॅच घेतली आहे. बंटी कदम मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे काय? गणेश कदम खुश दिसत आहेत एकदम. दिनेश सोनार यांची डिमांड होती पण अनुज सिंग आले आहेत. नमस्वान नाराज. धीरेंद्र सिंग चौथा चेंडू घेऊन बिपिन पवळे. अनुज सिंग फलंदाजीला आहेत. सामोरे जातील बिपिन पवळे यांना. पहिली मॅच परत सांगत राहा उद्या 10 वाजता. लेग साईडला मारायचा प्रयत्न. गौरांग शेट्टे पुन्हा एकदा झेल पकडलाय. बिपिन पवळे ट्रिक. पुचका बॉल मारलाय. पब्लिक डिमांड दिनेश सोनार. एकाच आवाज येतोय दिनेश सोनार.
दिनेश सोनार उठलेत. दिनेशला थांबवलं. आता होणारा उद्या सकाळी होणारा सामना टाटा शार्क्स विरुद्ध टाटा लायन्स पहाटे 10 वाजता सुरू होईल. दोन्ही आजच्या दिवसातले विजेते संघ आहेत. ग्रुप ए मधील 2 विजेते संघ. हॅट्रिक चेंडू बिपिन पवळे यांचा सामोरा जाईल किरण पोखरे. उजव्या हाताचा फलंदाज किरण पोखरे पाहूया संघासाठी काय करतोय. नाही रिस्क घेऊ नका. स्वैर मारा. पंचांचा निर्णय स्वैर मारा. धाव संख्या वाढत 16. हॅट्रिक कंटिन्यू. आणि हॅट्रिक मिस झाले. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 17. 5 चेंडू 17 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बिपिन पवळे यांची. शेवटचा चेंडू बिपिन पवळे यांचा सामोरा जाईल किरण. आखूट टप्प्याचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्या झाली आहे 18. 2 गडी बाद. 18 धाव संख्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बिपिन पवळे यांची. 6 रनची 6 रनाचं षटक टाकलंय बिपिन पवळे यांनी. संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रेमसागर सिंग अनुभवी खेळाडू सिनियर खेळाडू पहिला चेंडू विक्रम मोरे यांना. उत्कृष्ट असा तटावलेला चेंडू विक्रम मोरे यांनी 2 धावांसाठी. धाव संख्या वाढत ती म्हणजे 20. 1 चेंडू 20 धावा. किरण पोखरे यांनी जर नाबाद राहून मॅच जिंकवली तर यश गावकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. दुसरा चेंडू प्रेमसागर सिंग यांचा सामोरा जाईल विक्रम मोरे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. 1 धाव घोषित. धाव संख्या वाढत ती म्हणजे 2 चेंडू 21 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत विक्रम मोरे. 16 चेंडू 29 धावांची गरज. 3रा चेंडू घेऊन प्रेमसागर सिंग विक्रम मोरे यांना. तिसरा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव काढली आहे विक्रम मोरे यांनी. 3 चेंडू 22 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत विक्रम मोरे पण लक्ष अजूनही मागेच आहेत. किरण पोखरे सामोरे जातील. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कायसा चेंडू बॅटीवर बरोबर आला नाहीये. 4 चेंडू 23 धावा.
आणि जोरात टाकण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर मारा. धाव संख्या वाढत ती म्हणजे 24. 4 चेंडू 24 धावा. अजूनही प्रेमसागर सिंग यांचे 2 चेंडू शिल्लक. सामोरे जातील विक्रम मोरे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना दिसत आहेत संघासाठी. पुन्हा एकदा झेल हवेत आहे आणि झेल पकडलाय श्रीकांत दुधवडकर यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रेमसागर सिंग यांच्याकडून. नमस्व काहीसा नाराज. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 24. 5 चेंडू 24 धावा. आलाय दिनेश सोनार. आलाय. दोघांपैकी कोणीही षटकार मारला तर चिराग सिंग यांच्याकडून 1000 रुपये आणि यश गावकर यांच्याकडून 500 रुपये लागू. नमस्व यांच्याकडून दिनेश सोनार यांना बॅट आणि स्क्वेअर मारा. पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा. धाव संख्या वाढत 25. 5 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा दिनेश सोनार तयार आणि काहीसा चेंडू समजला नाहीये दिनेश सोनार यांना. प्रॅक्टिसला खूप लांब लांब मारणारे दिनेश सोनार आता काहीसे नाखुश आहेत स्वतःवरच. चेंडू समजला नाहीये त्यांना. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. 3 गडी बाद. अजूनही 12 चेंडू 25 धावांची गरज. अजूनही मॅच जिवंत आहे जोपर्यंत दिनेश सोनार, किरण पोखरे फक्त 2च 6 मारायचे. तुम्ही पण येत आहे पूर्ण ते पैसे घेऊन जा. पैसे द्यायला ते 200-100च्या नोटा. पूर्ण फील्ड येते यासे. किरण सोनार, दिनेश पोखरे. एक नंबर चॅनल आहे इसका. मिठी मारायची जाऊन क्लॅरिटी बघा. किरण पोखरे आणि दिनेश सोनार यांनी जर षटकार मारला तर यश गावकर यांच्याकडून 501 रुपये आणि चिराग सिंग यांच्याकडून 1000 रुपये प्लस केपसा लागू. NB स्पोर्ट्स नमस्व यांच्याकडून दिनेश सोनार यांना बॅट. उत्कृष्ट असा फटका लेगसाईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. 1 धाव घोषित. उत्कृष्ट असा फटका. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे बॉल. चेंडू झाडाला लागलाय डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा भिरकावलाय. बंटी कदम यांनी एका हाताने चेंडू अडवलाय. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 27. कामगार नरे पार्क आणि गोदरेज मैदानातली प्रॅक्टिस आता कामी आलेली दिसते आहे गणेश कदम यांना. एका हातात चेंडू अडवलाय त्यांनी. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 27. आरव यांचा तिसरा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय दिनेश सोनार यांनी. धाव संख्या झाली ती म्हणजे 3 चेंडू 28 धावा. दिनेश सोनार आपल्याला लेग साईडला नाही समोर मारायचं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताय. चौथा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न दिनेश सोनार यांचा. 1 धाव घोषित. धाव संख्या झाली ती म्हणजे 4 चेंडू 29 धावा. 2 चेंडू शिल्लक. आरव दया यांचे
प्रॅक्टिसला बॅडमिंटनने कॉक पाचवा चेंडू समोर मारलाय, 2 धावा लांब लांब मारलाय दिनेश सोनार यांनी. धाव संख्या झाली ती म्हणजे 31. 5 चेंडू 31 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी दिनेश सोनार यांच्याकडून. शेवटचा चेंडू आरव दया यांचा. पुन्हा एकदा तटावलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने पाहूया. 1 धाव भेटते. बॉल आणायचा आहे. तिकडे बसलेले गौरांग, निशांत, समर्थ नाईक. तिकडे चेंडू गेलाय. बॉल बघायचा आहे. 4 ओव्हरच्या माफ करा, पंचांचा निर्णय. 2 धावा. काळोखामुळे तिकडे दिसण्यात आलं नाही. धाव संख्या झाली ती म्हणजे 33. 6 चेंडू 17 धावांची गरज. टाटा रायनोज या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 17 धावांची गरज. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत दिनेश सोनार आणि किरण पोखरे. मॅच जिंकवली तर 1000+ केपचा राईस दोघांना देखील. सेकंड अंपायर सेकंड अंपायर नमस्ते बोले ए तांबे उसके बाद ध्यान देना. लेग अंपायर सचिन तांबे. उत्कृष्ट अशी कामगिरी करताना शेवटचा षटक घेऊन आरुष गट्टू. आणि पुन्हा एकदा टॅप केलाय किरण पोखरे यांनी. 1 चेंडू 34 धावा झाल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू 16 धावांची गरज. आणि फलंदाजीला स्ट्राईकवर आल्या ते म्हणजे दिनेश सोनार. दिवस रात्र टर्फ मध्ये प्रॅक्टिस करणारे. पुन्हा एकदा आरुष गट्टू आणि भाग स्वैर मारा आणि 1 धाव चोरटी काढली आहे दिनेश सोनार यांनी. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 36. 1 चेंडू 36 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू 14 धावांची गरज. अटीतटीचा हा सामना. एक धाव काढली आहे. किरण पोखरे यांनी डायरेक्ट बॉल सोडलाय. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 2 चेंडू 37 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू 13 धावांची गरज. आणि डेड बॉल. चेंडू सटकलाय आरुष गट्टू यांच्या हातातून. चार चेंडू 13 धावांची गरज. आणि बॅटिंगला आले दिनेश सोनार. चेंडू हवेत आहे आणि खाली फिल्डर आहे. उत्कृष्ट असा झेल काढलाय किरण गट्टू यांनी. बापाने झेल काढला. आरुष गट्टू यांच्या गोलंदाजीवर झेल घेतलाय तो म्हणजे किरण गट्टू यांनी. आता बॅटिंगला आले ते म्हणजे आरुष धारा. आला आता धारा. 33,000. रूम नंबर 11-12 त्याच्यात हा धारा तो चालाय. रूम नंबर 11-12 तो चाला आता आरुष धारा. आणि उत्कृष्ट असा चेंडू डायरेक्ट बॉल त्यांनी मारला आणि
डिक्लेअर स्वरूपात नमस्कार बॉल तर चेंडू गेलाय. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे किती झाला 38. धावून काढलाय हा रन. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. किरण पोखरे आणि पुन्हा एकदा तटावलाय चेंडू. पाहूया प्रेमसागर सिंग बॉलच्या मागे धावतात. विजय चेंडू पकडलाय गणेश कदम यांनी. पुन्हा आले दारू सारा एक चेंडू 11 12 13 आणि आरुझारा आणि जय सोडलाय. बंटी कदम यांच्याकडून मिसफील्ड झाली आहे. 500 कट झालेत आणि हा सामना जिंकलाय टाटा वुल्फ्स या संघाने. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे गौरांग शेट्टे यांनी. उद्याचा होणारा सामना टाटा शार्क्स विरुद्ध. अभी आपने मैच तो देखा, बहुत इंटरेस्टिंग मैच था. पता है मुझे TPL का सबसे हाईएस्ट स्कोर इसी मैच के फर्स्ट इनिंग्स में हुआ. बहुत बढ़िया था. लेकिन अनफॉर्चुनेटली मैं जिस टीम को सपोर्ट कर रहा था टाटा राइनोस, वो हार गई. इस बात का मुझे बहुत दुख है. लेकिन मुझे पता है एक मैच जीतने के बाद में ना, एक मैच हारने के बाद में ये लोग 4-5 मैचेस जीतेंगे और इस बार 2026 के चैम्पियंस टाटा राइनोज ही बनेंगे. ये मुझे पता है क्योंकि मैं भी थक चुका हूँ. अभी क्या है, रात के बज चुके, अभी रात के कम से कम 12:30 बजे होंगे. मैच कुछ शुरू हुआ 11 बजे और अभी 12:30 बजे ख़त्म हो रहा है. मतलब बहुत ज़्यादा टाइम पास हो गया है और अभी बहुत नींद भी आ रही है. तो अभी मैं घर पे जाके सो जाता हूँ. फिर मैं किसी और व्लॉग में आपको ज़रूर मिलूँगा. इसके अलावा मैं इस टूर्नामेंट के सेमीफाइनल दोनों और फाइनल्स तीनों मैचेस रिकॉर्ड करने वाला हूँ. उसके भी व्लॉग्स आपको देखने को मिलेंगे. Until then, take care and goodbye.